कधी अनुभवलंय असं? दिवसभर प्रचंड धावपळ, शेकडो नोटिफिकेशन्स, कामाची एक न संपणारी यादी आणि दिवस संपताना अंथरुणावर पडल्यावर एक विचित्र पोकळी जाणवते. एकदम असं वाटतं नाही का की आपण एका ट्रेडमिलवर पळतोय. वेग तर खूप आहे, घामही फुटलाय, पण प्रत्यक्षात आपण 1 इंचही पुढे गेलेलो नाही. ही एक प्रकारची गजबजलेली शांतता आहे, जिथे बाहेरून खूप आवाज आहे, पण आतून कुठेतरी दिशा हरवल्यासारखं वाटतं. आपण जगतो आहोत, पण खऱ्या अर्थाने जिवंत आहोत का? ही जी भावना आहे ना, ती म्हणजे एका किनाऱ्यावर धावण्यासारखी आहे. या किनाऱ्यावर आपल्याला व्यस्त ठेवणारं सगळं काही आहे. आपलं काम, सोशल मीडिया, जबाबदाऱ्या, आपल्या इच्छा, आपल्या अपेक्षा. आणि दूरवर धुक्याच्या पलीकडे एक दुसरा किनारा दिसतो. तो शांततेचा, समाधानाचा आणि स्पष्टतेचा किनारा आहे. आपल्याला माहीत असतं की आपल्याला तिथे जायचंय, पण आपण कधीच त्या समुद्रात पाऊल टाकत नाही. आपण फक्त याच किनाऱ्यावर पाण्याच्या काठाने धावत राहतो, या आशेवर की कदाचित नुसतंच धावल्याने तो दुसरा किनारा जवळ येईल. आजच्या जगात हा धावणारा किनारा कसा दिसतो? तो दिसतो आपल्या हातातल्या फोनमध्ये. तो न संपणारा स्क्रोल, जिथे दुसऱ्यांच्या आयुष्यातल्या आनंदी क्षण बघताना आपल्या आयुष्यातल्या अपूर्णतेची जाणीव होते. प्रत्येक लाईक, प्रत्येक कमेंट, प्रत्येक शेअर आपल्याला त्या डिजिटल वाळूत आणखी घट्ट रोवून ठेवतो. तो कामाच्या ठिकाणीही दिसतो, एकामागे एक येणाऱ्या डेडलाईनच्या रूपात. एक ध्येय गाठलं की क्षणभर बरं वाटतं, पण तो आनंद टिकतच नाही, कारण लगेच पुढचं त्याहून मोठं ध्येय समोर उभं असतं. आपण यशाच्या मागे धावतो, पण समाधान नावाचा मुक्काम काही येतच नाही. आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे आपल्या मनात आणि बाहेर सुरू असलेला सततचा गोंगाट. काय करायचंय, काय राहून गेलं, कोण काय म्हणालं, भविष्याची चिंता, भूतकाळाचा खेद. हा गोंगाटच तर तो किनारा आहे जो आपल्याला पलीकडे जाऊ देत नाही. पण गंमत म्हणजे ही अडकल्याची भावना, हा संघर्ष काही नवीन नाहीये. तो तितकाच जुना आहे जितकी मानवी चेतना. अगदी बरोबर. हीच भावना आपल्याला जवळपास 2500 वर्ष मागे घेऊन जाते, श्रावस्तीमधील जेतवन विहाराच्या शांत, पवित्र परिसरात. जरा कल्पना करा, मध्यरात्र उलटून गेलेली आहे, हवा दमट आणि उष्ण आहे, दिवसा मावळलेल्या सूर्याची धग अजूनही हवेत जाणवतीये. सर्वत्र पसरलेल्या शांततेत फक्त रातकिड्यांचा आवाज घुमतोय आणि वातावरणात अगरबत्तीचा मंद, पवित्र सुगंध दरवळतो आहे. या शांत वातावरणात धम्म सभागृहात काही भिक्खू रात्रभर धम्म प्रवचन देत आहेत. समोर बसलेले श्रोते मोठ्या श्रद्धेने आणि उत्सुकतेने आले होते. त्यांना ज्ञान मिळवायचं होतं, मनाला शांती द्यायची होती. पण आता शरीर थकलंय. दिवसभराच्या कामानंतर आलेले अनेक जण डोळ्यांवर येणारी झोप दूर सारण्याचा प्रयत्न करतायत. काहींच्या माना पडत आहेत, तर काही बसल्या जागीच डुलक्या घेत आहेत. त्यांचं मन जागं राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतंय, कारण त्यांना बुद्धांची शिकवण ऐकायची आहे. पण शरीर मात्र विश्रांतीसाठी आसुसलेलं आहे. हा त्यांच्या मनाचा आणि शरीराचा एक तीव्र संघर्ष सुरू आहे. पहाटेच्या वेळी जेव्हा काही भिक्खूंनी बुद्धांना या रात्रीच्या सत्राबद्दल सांगितलं आणि श्रोत्यांच्या झोपेबद्दल चिंता व्यक्त केली, तेव्हा बुद्धांनी त्यांच्याकडे अत्यंत करुणेने पाहिलं. त्यांनी निराशा व्यक्त केली नाही किंवा श्रोत्यांना दोष दिला नाही. त्यांना या संघर्षाची पूर्ण कल्पना होती. त्यांना माहीत होतं की हा केवळ शारीरिक थकवा नाही, तर संसारात अडकलेल्या मनाचा थकवा आहे. आणि मग त्या थकलेल्या मनांना जागे करण्यासाठी, त्यांना एक नवीन दिशा देण्यासाठी त्यांनी 2 अत्यंत महत्त्वपूर्ण श्लोक उच्चारले. अपेकाते मनुस्येषु ये जना पारगामिनो अथा यम इतरा पजा तीरमेवानुधावती. याचा काव्यात्मक अनुवाद असा आहे, मनुष्यांच्या या गर्दीत विरळाच कुणी असतो जो पार जातो दुसऱ्या तीरी, बाकीची ही प्रजा मात्र धावत राहते याच किनाऱ्यावरी. हे किती भेदक सत्य आहे. बुद्धांनी त्या क्षणी फक्त त्या झोपणाऱ्या श्रोत्यांबद्दल नाही, तर संपूर्ण मानव जातीबद्दल भाष्य केलं. बहुतेक लोक आयुष्यभर फक्त एकाच किनाऱ्यावर धावत राहतात. यातला सर्वात महत्त्वाचा शब्द आहे तीरमेवानुधावती. तीरम म्हणजे किनारा आणि अनुधावती म्हणजे त्याच्या बाजूने धावत राहणे. पण इथे हा किनारा म्हणजे नदी किंवा समुद्राचा काठ नाही. हा पालीतील सक्काय डिठेचा किनारा आहे. सक्काय डिठी म्हणजे मी आणि माझे या भावनेवर आधारलेला दृढ विश्वास. माझं शरीर, माझे विचार, माझी मतं, माझी प्रतिष्ठा, हा अहंकारच तो किनारा आहे. आणि आपण आयुष्यभर या मीपणाला जपण्यासाठी, त्याला मोठं करण्यासाठी धावत असतो.
ये चखो सम्म दख्खाते धम्मे धम्मानुवत्तिनो ते जना पारमेस संती मच्चुधेयम सुदुत्तरम. आणि दुसऱ्या श्लोकात बुद्ध मार्ग दाखवतात. त्याचा अनुवाद आहे, परी जे जाणती धम्माला जसा तो सांगितल्या गेला आणि त्या मार्गावरीच चालती तेच जन पार जाती मृत्यूच्या या प्रांताला जो आहे दुर्गमती. पहिल्या श्लोकात निदान आहे तर दुसऱ्यात उपाय. बुद्धांनी फक्त समस्या सांगून थांबले नाहीत तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही दाखवला. इथे 2 शब्दांचा अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे. पहिला पारमेस संती म्हणजे ते पलीकडे पोचतील. कुठे? तर निर्वाणाच्या किनाऱ्यावर, जिथे अहंकार नाही, दुःख नाही, फक्त परमशांती आहे. आणि दुसरा शब्द मच्छुधेयम, मृत्यूचं क्षेत्र. हा केवळ भौतिक मृत्यू नाही तर जन्ममृत्यूचे न संपणारे चक्र आहे, ज्याला आपण संसार म्हणतो. प्रत्येक क्षणी जुन्या इच्छा मरतात आणि नवीन जन्माला येतात. हा सुद्धा एक छोटा संसारच आहे. या चक्रातून बाहेर पडणे म्हणजेच पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचणे. धन्यवाद विद्वान. ही 2500 वर्षांपूर्वीची शिकवण आजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यासाठी एक अत्यंत व्यावहारिक वापरकर्ता पुस्तिका म्हणजे युजर मॅन्युअल आहे. हे 2 किनारे म्हणजे फक्त 2 जागा नाहीत, तर त्या जगण्याच्या 2 भिन्न पद्धती आहेत, 2 दृष्टिकोन आहेत. चला, या दोन्ही किनाऱ्यांमधला फरक आणखी स्पष्टपणे पाहू. या किनाऱ्यावर आपण अहंकार विश्वासाने जगतो. मी बरोबर हेच सिद्ध करत राहतो. आपलं मन सतत विचलित असतं, एकतर भूतकाळात किंवा भविष्यात भरकटत असतं आणि आपण प्रत्येक गोष्टीवर विचार न करता केवळ प्रतिक्रिया देतो. या उलट त्या किनाऱ्यावर प्रज्ञा आहे, म्हणजे गोष्टी जशा आहेत तशा पाहण्याची स्पष्टता. तिथे वर्तमानात जगण्याची जागरूकता आहे आणि प्रत्येक कृती ही प्रतिक्रियेतून नाही तर विचारपूर्वक सजगतेने केलेली असते. हा प्रवास प्रतिक्रियेकडून सजग कृतीकडे जाण्याचा आहे. तर मग रोजच्या जीवनात हा प्रवास करायचा कसा? ह्या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर जाण्यासाठी काही मोठी उडी मारायची गरज नाहीये. त्यासाठी फक्त छोटी, सजग पावलं उचलायची आहेत. चला, 3 अगदी सामान्य, आधुनिक उदाहरणांमधून पाहूया की हे कसं शक्य आहे. पहिला प्रसंग, कामाच्या ठिकाणी तणाव. कल्पना करा, तुमच्या बॉसने सर्वांसमोर तुमच्या कामावर टीका केली. या किनाऱ्यावर धावणारं मन लगेच प्रतिक्रिया देईल. मनात राग, अपमान आणि बचावात्मक विचार सुरू होतील. त्यांचीच चूक आहे, मलाच का बोलले, आता मी पण उत्तर देणार. ही आहे अहंकाराची धावपळ. आता त्या किनाऱ्याकडे एक पाऊल टाकणं म्हणजे काय? म्हणजे त्या क्षणी एक दीर्घ श्वास घेणं. मनात उठलेल्या रागाच्या आणि अपमानाच्या भावनेला फक्त पाहणं, तिला नाव देणं आणि मग शांतपणे विचार करणं, या परिस्थितीत सर्वात योग्य आणि रचनात्मक प्रतिसाद काय असू शकतो. प्रतिक्रियेच्या वादळातून बाहेर पडून शांतपणे विचार करून कृती करणे, हे आहे किनारा ओलांडणं. दुसरा प्रसंग, तो आपला लाडका फोन. आपण अनेकदा फक्त वेळ घालवण्यासाठी फोन उचलतो आणि तासभर कुठे जातो कळतही नाही. हे या किनाऱ्यावर धावणं आहे, कारण यात कोणताही हेतू नाही, फक्त मनाला विचलित करण्याची सवय आहे. यातून पलीकडे जाण्यासाठी एक सोपा उपाय आहे. फोन उचलण्यापूर्वी फक्त 1 सेकंड थांबा आणि स्वतःला विचारा, मी फोन का उचलत आहे? मला नक्की काय करायचे आहे? फक्त हा एक प्रश्न विचारल्याने आपण अजाणतेपणाच्या प्रवाहातून बाहेर पडून हेतुपुरस्कृत कृतीच्या किनाऱ्यावर पाऊल ठेवतो. तंत्रज्ञानाला आपला मालक बनवण्याऐवजी त्याचा सजगतेने वापर करणे, हे आहे किनारा ओलांडणं. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रसंग, नात्यांमधले वाद. जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत मतभेद होतात तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया असते स्वतःला बरोबर सिद्ध करण्याची. आपण समोरच्याचं ऐकून घेण्याऐवजी आपलं उत्तर तयार करण्यात व्यस्त असतो. हा मी बरोबर, तू चूक हा संघर्ष म्हणजे अहंकार. विश्वासाच्या, सक्कायदिठीच्या किनाऱ्यावर धावणं, त्या किनाऱ्याकडे पाऊल टाकणं म्हणजे काय? म्हणजे वादाच्या क्षणी जिंकण्याची इच्छेला बाजूला सारून समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं. त्यांना असं का वाटत असेल, त्यांच्या दृष्टिकोनातून जग कसं दिसत असेल, असे प्रश्न स्वतःला विचारणं. अहंकाराच्या लढाईतून बाहेर पडून सहानुभूतीच्या संवादात प्रवेश करणे, हे आहे किनारा ओलांडणं. ह्या संपूर्ण विवेचनाचा सार हा आहे की पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचणं ही काहीतरी भव्यदिव्य, एका क्षणात होणारी घटना नाहीये. तो एक प्रवास आहे, जो प्रत्येक क्षणी एका लहान, सजग पावलाने सुरू होतो. आणि तो प्रवास बाहेर कुठे नाही तर आपल्या आत सुरू होतो. यासाठी आजपासूनच एक छोटा सराव सुरू करता येईल. रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटं शांत बसा आणि स्वतःला विचारा. पहिला प्रश्न,
आज दिवसभरात असा कोणता क्षण होता जेव्हा मी या किनाऱ्यावर धावत होतो? म्हणजे प्रतिक्रियेच्या आहारी गेलो किंवा अजाणतेपणे काहीतरी करत राहिलो? तो क्षण आठवा, स्वतःला कोणताही दोष न देता. आणि मग दुसरा प्रश्न, त्याच क्षणी त्या किनाऱ्याकडे जाणारं एक लहानसं पाऊल काय असू शकलं असतं? मी एक श्वास घेऊ शकलो असतो का? मी एक प्रश्न विचारू शकलो असतो का? हा छोटासा विचार, ही छोटीशी उजळणी आपल्यात हळूहळू जागरूकता निर्माण करेल. आणि हीच जागरूकता ती नाव आहे जी आपल्याला पलीकडच्या किनाऱ्यावर घेऊन जाईल. आणि शेवटी आम्ही हा एक प्रश्न आपल्या सर्वांसाठी सोडून जात आहोत. हा प्रश्न 2500 वर्ष जुना असला तरी तो आजही तितकाच ताजा आणि थेट आहे. तो आपल्याला विचारतोय की आज, या क्षणी आपण कोणत्या किनाऱ्यावर धावत आहोत आणि पुढचं पाऊल कोणत्या दिशेने टाकू इच्छितो, यावर नक्की विचार करा.